तोफेच्या गोळ्यासारखे असणारे हे फळ आहे दुर्मिळ भेलांडाचे। आंतरराष्ट्रीय कांदळवन दिनानिमित्त आम्ही कांदळकन्या या रील सिरीज मध्ये आज आपण जाणून घेऊया कांदळवनातील दुर्मिळ भेलांडाविषयी। झायलोकार्पस ग्रॅनाटम ही कांदळवनाची प्रजात महाराष्ट्रात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रामुख्याने दिसते। मराठीत तिला भेलांडा समुद्रफळ म्हणत असून इंग्रजीमध्ये कॅननबॉल मँग्रोव्ह किंवा पझल मँग्रोव्ह असे म्हणतात। त्याची मोठी गोलाकार फळं तोफेच्या गोळ्यासारखी दिसत असल्याने त्याला कॅननबॉल मँग्रोव्ह हे नाव पडलेलं आहे। सदाहरित असणारी ही वनस्पती 5 ते 15 मीटर उंच वाढते। भरतीच्या प्रदेशात खास करून दलदलयुक्त भूप्रदेशात या प्रजातीची वाढ दिसते। मे जून महिन्यात याला पांढरी फुलं आल्यानंतर जुलै ऑगस्ट महिन्यात त्यावर सुपारी एवढं फळ धरतं। त्यानंतर या फळाची वाढ डायमीटर्समध्ये 15 ते 25 सेंटीमीटर एवढी होते। त्यात 8 ते 10 बिया असतात, तर झाडाचे खोड पातळ आणि पापुद्रे असलेले असते। ही साल आणि फळांचा वापर पारंपरिक औषधांमध्ये केला जातो। कांदळवनावर अवलंबलेली अशी सागरी जी परिसंस्था आहे त्यामध्ये सागरी कासवं आली, डॉल्फिन्स आले, अनेक प्रकारचे मासे आले। तर यांच्या संरक्षणासाठी कांदळवन विभाग काय करताय हे आपण जाणून घेऊया कांचन पवार मॅम कडून। नमस्कार। नमस्कार। कांदळवन कक्ष हा केवळ कांदळवनाच्या 18 प्रजाती किंवा कांदळवनाची परिसंस्था याच्याबद्दलच संरक्षण संवर्धनाचं काम करतं असं नाही, तर त्या व्यतिरिक्त कांदळवनावर आधारित आणि कांदळवन क्षेत्रापासून लागून असलेल्या जे सागरी क्षेत्र आहे त्या सागरी क्षेत्रात असणारे जे सागरी जैवविविधता आहे त्याचे संरक्षण संवर्धनाचं देखील काम करते। महाराष्ट्राच्या ज्या समुद्र किनारपट्ट्या आहेत त्यातले रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या तीनही जिल्ह्यांमध्ये समुद्री कासवाची ऑलिव्ह रिडले ही दुर्मिळ प्रजाती दरवर्षीच आपल्या इथे भेट देत असते। त्यांचे मादी कासव आपल्याकडे अंडी घालण्यासाठी आपल्या समुद्र किनाऱ्यांवर येत असतात। तर कांदळवन कक्ष आपल्या सर्व वन कर्मचारी, अधिकारी आणि तेथील स्थानिक रहिवासी यांच्या मदतीने त्या समुद्री कासवांच्या घरट्यांचं संरक्षण संवर्धन करतात आणि ती एक 50-55 दिवसानंतर जेव्हा पिल्लं बाहेर येतात त्या पिल्लांना सुरक्षितपणे त्यांच्या नैसर्गिक अधिवासात म्हणजेच समुद्रामध्ये सोडण्याचं काम आपण करतो आहोत। अरे वा। त्या व्यतिरिक्त तुम्ही जसं म्हटले डॉल्फिन, तर डॉल्फिनचं सुद्धा आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काउंट घेण्यासाठी आपण वाईल्डलाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि ईशा बोपर्डेकर या ज्या आहेत त्यांच्या मदतीने इकोस्टिक मेथडनी त्याचा आपण अभ्यास केलेला आहे। आणि त्याचबरोबर बाकी सागरी जीव जे आहेत ते बऱ्याचदा जखमी अवस्थेत आपल्या समुद्र किनाऱ्यांवरती येतात, तर त्यांना उपचाराची आवश्यकता असते। अशा वेळेला त्यांच्यावर उपचार करण्यासाठी आपण ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर्स जे आहेत हे आता सध्या तात्पुरत्या परिस्थितीमध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड या तीनही जिल्ह्यांमध्ये चालू केलेले आहेत। आणि पूर्वीपासून आपला पालघर जिल्ह्यात डहाणू येथे पण ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर हे खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहे। त्याचप्रमाणे समुद्री कासवांच्या बाबतीत विशेषतः म्हटलं तर आपण फ्लिपर टॅगिंगचा एक खूप चांगला प्रयोग आपल्या महाराष्ट्रामध्ये कांदळवन कक्षाने वाईल्डलाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या मदतीने राबवलेला आहे। त्यात जेव्हा मादी कासव आपल्याकडे अंडी घालण्यासाठी येतात तेव्हा आपण त्यांना फ्लिपर टॅग करतो आणि त्या परत समुद्रात जातात आणि ह्या मादी कासव परत आपल्या त्याच किनाऱ्यावर आल्या तर त्यातनं आपल्याला असं निदर्शनास येते की त्याच्या आजूबाजूचा जो परिसर आहे तो त्यांचा नैसर्गिक अधिवास आहे आणि त्या परत तेच किनारे प्रिफर करतात। त्यानंतर त्या नेस्टिंगला एका सीझनमध्ये किती वेळेस येतात अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला समजून येतात। जसं सॅटेलाइट टॅगिंगचा एक खूप चांगला प्रयोग आपल्या महाराष्ट्रात झाला आणि तो पूर्ण जगभरात नावाजला। लक्ष्मी जी आपली समुद्री कासव अगदी ओमान पर्यंत जाऊन परत महाराष्ट्राच्या आणि रत्नागिरी, गोव्याच्या किनाऱ्याजवळ आलेली आहे। तर अशा प्रकारचे विविध प्रयोग आपण सागरी जीवांच्या संरक्षण संवर्धनासाठी करतो आहोत। आम्ही कांदळकन्या या रील सिरीज मध्ये उद्या जाणून घेऊया मुंबईचे रक्षण करणाऱ्या कांदळवनाविषयी। तोपर्यंत पाहत रहा महा MTV वाईल्ड लाईफ।